brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राष्ट्रपती देशातलं सर्वात मोठं पद. साहजिकच राष्ट्रपती जिथं जातील तिथं मोठी सुरक्षा व्यवस्था असते, विशेष प्रोटोकॉल असतो. पण याच मुद्द्यावरून आता देशात गदारोळ सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या पश्चिम बंगालमधील दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचा दावा केला जातोय. यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ऐन निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. पण खरंच राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले होते का? मुर्मूंच्या स्वागताला ममता बॅनर्जी का गेल्या नाहीत याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 7 मार्चला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होत्या. दार्जिलिंगमधील 9व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती मुर्मू उपस्थित राहिल्या. त्याच कार्यक्रमावरून आता आरोपांची राळ उठली आहे. यातला पहिला आरोप पहा. सुरुवातीला संथाल परिषद फांसी देवी ब्लॉकमधील बिधाननगरमध्ये होणार होती. मात्र कार्यक्रमाचे ठिकाण बागडोगरा विमानतळाजवळील गोसाईपूरमध्ये हलवलं गेलं. राज्य प्रशासनाने सुरक्षा, गर्दी आणि इतर कारणं सांगत परिषदेच्या ठिकाणात बदल केल्याचं बोललं जात आहे. याच मुद्द्यावरून स्वतः राष्ट्रपती मुर्मू यांनी ठिकाणाच्या बदलावरून नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी असलेल्या ब्ल्यू बुक नियमांचं अनेक स्तरांवर उल्लंघन झाल्याचा आरोप केला जातोय. राष्ट्रपतींचे स्वागत आणि निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक उपस्थित नव्हते. केवळ सिलिगुडीचे महापौर हजर होते. राष्ट्रपतींसाठी तयार करण्यात आलेल्या स्वच्छतागृहात पाणी नव्हतं. राष्ट्रपतींच्या येण्या जाण्यासाठी प्रशासनाने वापरलेला मार्ग सुद्धा कचऱ्याने भरला होता, असा दावाही केला जातोय. राष्ट्रपतींनी याच परिषदेच्या भाषणातून नाव न घेता कार्यक्रमाला येण्यापासून संतालांना कुणीतरी रोखतंय म्हणत आरोप केला होता. त्यानंतर बिधाननगरमधील दुसऱ्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांच्यावरती सुद्धा राष्ट्रपती मुर्मू यांनी निशाणा साधला. इंटरनेशनल संताल काउंसिल का सम्मेलन था. मैं तो यहाँ देख के, यहाँ जब आई मैंने देखा यहाँ होना था तो अच्छा रहता, क्योंकि इतने बड़ा फील्ड है. पता नहीं प्रशासन का क्या हुआ, बाद में ताली बजाना लास्ट में. पता नहीं प्रशासन का मन में क्या हुआ, मुझे पता है. हम तो आसानी से यहाँ आए, उन्होंने बोले नहीं वहाँ जगह कंजेस्टेड है. मैंने देखा यहाँ तो मुझे लगता है 5 लाख लोग यहाँ इकट्ठे हो सकते. हाँ सर, लेकिन पता नहीं वहाँ किस लिए हमको ले गए. लेकिन मैं बहुत दुखी हूँ. लेकिन यहाँ आके बहुत खुश लगा कि वहाँ के लोग, वहाँ भी लोग क्योंकि बहुत दूर है वहाँ नहीं पहुँच पा रहे हैं, सारे चले जाए. आज उनका मन में ऐसा है तो फिर वो भी धन्यवाद है. क्योंकि जनरली देखा जाए तो प्रेसिडेंट आते हैं तो चीफ मिनिस्टर भी आना चाहिए, मंत्री भी आना चाहिए, लेकिन चीफ मिनिस्टर मैडम भी आए नहीं. राष्ट्रपतींच्या नाराजीनंतर बघता बघता भाजप नेतेही तृणमूल काँग्रेसवर तुटून पडले. दिल्लीत दुसऱ्याच दिवशी झालेल्या महिला दिनाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनीही थेट ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला. तृणमूल सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केलाय, हे खूप गंभीर आहे म्हणत मोदींनी हल्लाबोल केला. देश की राष्ट्रपति आदरणीय द्रौपदी मुर्मू जी का घोर अपमान किया है. आदिवासियों के उस महत्वपूर्ण कार्यक्रम का, आदिवासियों का गौरव करने के बजाय टीएमसी ने आदिवासियों के संथाल लोगों के ये अत्यंत पवित्र और महत्वपूर्ण कार्यक्रम का बहिष्कार किया और राष्ट्रपति का बहिष्कार किया. ये राष्ट्रपति जी के अपमान के साथ साथ देश के संविधान का भी अपमान है. भाजपकडून टीका होताच ममता बॅनर्जी सुद्धा पुढे आल्या. सोशल मीडियावरून भली मोठी पोस्ट लिहित घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलं. आम्हाला राष्ट्रपतींबद्दल पूर्ण आदर आहे, मात्र आता आमचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहू शकत नाही. परिषदेच्या आयोजकांनी आम्हाला कोणतीही माहिती दिली नव्हती. आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत सरकार सहभागी नव्हतं. आयोजकांच्या अपुऱ्या तयारीविषयी जिल्हा प्रशासनानं राष्ट्रपती सचिवालयाला लेखी कळवलं होतं. जिल्हा प्रशासनाकडून कोणताही प्रोटोकॉल चुकला नाही.
भाजप स्वतःच्या अजेंड्यासाठी देशातील सर्वोच्च पदाचा अनादर करतंय अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आरोप तर फेटाळून लावलेच, याशिवाय भाजपवरतीही पलटवार केला. म्हणजेच एका बाजूने आरोप तर दुसऱ्या बाजूने तेच आरोप खोडून पलटवार काढण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या दाव्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलंय. संपूर्ण घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. या अहवालात राष्ट्रपतींना अपेक्षित प्रोटोकॉल न देणं, मार्गाबाबत योग्य माहिती न देणं तसंच इतर व्यवस्थांमधील त्रुटींबाबत स्पष्टीकरण मागितलं गेलंय. त्यामुळे या अहवालाकडे लक्ष असेलच, पण पश्चिम बंगालमधील निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजलेलं दिसेल, कारण हे सांगायला राष्ट्रपतींवरून सुरू झालेलं रणकंदन पुरेसं आहे. या व्हिडिओत इथंच थांबूयात. राष्ट्रपती मुर्मूंचा तृणमूल काँग्रेस सरकारकडून खरंच अपमान झालाय का? ममता बॅनर्जी म्हणतायत त्याप्रमाणे भाजपच या मुद्द्याचं राजकारण करून राष्ट्रपतींचा अनादर करते का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.